बातमी राज्यभर अवजड वाहनांची धडक तपासणी मोहीम राबवा ही आहे। या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी आदेश दिलेले आहेत। अपघात रोखण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सूचना केल्यात। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ घडलेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील अवजड वाहनांवर व्यापक आणि पारदर्शक तपासणी मोहीम राबवण्याचे आदेश प्रताप सरनाईक यांनी दिले। मंत्रालयामध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये मोटार परिवहन आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट निर्देश दिले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत आहेत। कुणाल, अपघात हे कारण ठरलेलं आहे, मात्र सर्वच महामार्गांवर राज्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते। यावर ठोस उपाय करणं सुद्धा गरजेचं आहे। त्यासाठी आजची बैठक ही महत्त्वपूर्ण आहे। जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर पुणे आणि पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरती जी काही घटना घडली त्यानंतर तब्बल 32 तास वाहन चालकांना जे आहे ते वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता। अशाच प्रकारे अनेक ठिकाणी अवजड वाहनांची ज्यावेळेस अपघात होतात त्यावेळेस अशा प्रकारच्या वाहतूक कोंडीला सामना जो आहे तो अनेक वाहन चालकांना करावा लागतो आणि याचमुळे त्यांची तपासणी झाली गेली पाहिजे। त्याचप्रमाणे त्यांना योग्य ती समज दिली गेली पाहिजे। ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट स्पॉट्स आहेत त्याची माहिती त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे। यासाठीच परिवहन मंत्र्यांनी हे ठोस पावलं जे आहेत ती उचललेली पाहायला मिळत आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये ही जी अवजड वाहनांची जी अपघात होण्याची कारणं आहेत याकडे कुठेतरी लक्ष केंद्रित केलं जाऊ शकतं आणि महामार्गावर अशा प्रकारे जे काही वाहतूक कोंडी होते किंवा अपघात झाल्यानंतर लोकांचे जे वाहनांमधून प्रवास करतात त्यांचे जीव वेठीस धरले जाऊ शकतात। या सगळ्यांवरती कुठेतरी एक अंकुश ठेवणं गरजेचं आहे आणि यासाठी परिवहन मंत्र्यांनी आज बैठक घेतली होती आणि बैठकीमध्ये कठोर निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। जे अवजड वाहनं आहेत किंवा अवजड वाहनांचे जे चालक आहेत त्यांची योग्य ती तपासणी झाली पाहिजे। कारण अनेक वेळा आपण असं पाहतो की महामार्गावरती दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेमध्ये देखील काही जण गाड्या चालवत असतात आणि यामुळे मोठ्या अवजड वाहनांचे जे अपघात आहेत ते देखील घडलेले पाहायला मिळतात आणि याच्यामध्ये कार चालक असतील किंवा दुचाकी स्वार असतील यांचे निष्पाप बळी देखील गेलेले पाहायला मिळालेले होते आणि याचमुळे हा जो कठोर निर्णय आहे तो परिवहन मंत्र्यांनी घेतलेला पाहायला मिळतोय। येत्या काळामध्ये या निर्णयाचं स्वागत कशा प्रकारे होतंय किंवा पोलीस असतील, आरटीओ असेल या सगळ्याची अंमलबजावणी करून सुरक्षित प्रवासाची हमी वाहन चालकांना कशा प्रकारे देत आहेत हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कुणाल, महामार्गावर अपघात झाला, 32 तास तब्बल या ठिकाणी वाहतूक कोंडी होती, त्यानंतर ही बैठक झालेली आहे। बैठकीला उशीर झाला असा सुद्धा आरोप केला जातोय। याआधी देखील मुंबई पुणे महामार्गावर यासारखेच अनेक अपघात जे आहेत ते घडून आलेले पाहायला मिळाले। मात्र सरकारने उशीर का होईना या सगळ्या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं पाहायला मिळतंय। कारण 32 तासाचा तो वाहतूक कोंडी आणि त्याच्यानंतर मुंबई नाशिक महामार्गावर देखील एक टँकर पलटी झाला होता। त्यामुळे देखील अनेक तासांचा वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागला होता। त्यामुळे याआधी देखील एक आपण व्हिडिओ पाहिलेली होती की प्रताप सरनाईक हे स्वतः जो फाउंटनचं हॉटेल आहे म्हणजे घोडबंदर मार्गावरती स्वतः वाहतूक कोंडीमध्ये अडकलेला एक व्हिडिओ व्हायरल होत होता। त्यामुळे या सगळ्याच गोष्टींचा आधार घेऊन राज्य शासनाने उशिरा का होईना हा निर्णय घेतलेला पाहायला मिळतो। जगदीश, कुणाल, तुम्ही असेच जोडलेले रहा।